संतोष देशमुखांना ज्यांनी मारलं, सुपारी दिली, ज्याच्या टोळींनी, गँगनी किंवा त्या सुपारी बहादर भुरट्यांनी जिवंत माणसाची हत्या केली आणि ज्या आरोपी आणि आरोपींमध्ये मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडकडे पाहिलं जातं. वाल्मिक कराडला म्हणे बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे. इतर शारीरिक तपासण्या करण्यासाठी आज जिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. प्रचंड पोलीस बंदोबस्त एका खुनातील आरोपीला, परंतु ज्या पद्धतीचं संरक्षण दिसतंय त्या पद्धतीनं त्याची विशेष काळजीसुद्धा घेतली जाते का, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. लोकांना चिंता कशाची की वाल्मिक कराडचे केस पांढरे झाले, त्याला अस्वस्थ वाटायला लागलं, पोटाचा वगैरे त्रास आहे म्हणे. त्या वाल्मिक कराडला आज मेडिकल रिझन म्हणून माननीय न्यायालयाच्या आदेशाने दवाखान्यामध्ये आणि इतर गोष्टीसाठी बाहेर आणलं. लोक चर्चा करायला लागले, त्याचे केस पांढरे झाले, तो शरीरानं थकला किंवा तो फार अस्थिर आहे, अस्वस्थ आहे, त्याची प्रकृती ढासळली म्हणे. यार, तुम्हाला कशाला काळजी आहे एवढ्या? याच वाल्मिक कराडनं एखाद्या व्यक्तीचा खून केला, निर्घुण पद्धतीनं त्यांच्या त्या चेल्या चपाट्यांनी मारहाण केली. एक संतोष देशमुखांना कराडने मारलेलं नाही, हे लक्षात ठेवा. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं काय झालंय पुढं? तिथंही एसआयटी स्थापन केली, लागला का निकाल? विचारा त्यांच्या पत्नीला जाऊन की काय शोध घेतलाय पोलिसांनी. एवढंच काय, कित्येक अशी माणसं आहेत त्यांच्या समाजाची सुद्धा आहेत आणि बाहेर जी गायब आहेत, त्यांच्याबद्दल कुणी बोलायची हिंमत करत नाही. यांची दहशत आहे बीडमध्ये. या प्रकरणात वाल्मिक कराड अडकला म्हणून, अन्यथा तो कुणाच्या हाताला येत नसतो. कारण त्यांचा आका जो आहे, माजी मंत्री, विद्यमान आमदार, हे काय साधं गणित नाही. बीडचं रसायन काय हलक्यात घेऊ नका. या लोकांनी ज्या पद्धतीनं आती केलं आणि आतीनं लोकांची माती केली, त्याचे हे पडसाद आहेत. किंवा मला साध्या भाषेत बोलायचंय, मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मी पुण्यातून संतोष शिंदे. जे बोलतोय कायद्याच्या दृष्टिकोनातून, तुम्ही जर चुकीचं केलं तर कायदा तुम्हाला सुट्टी देत नाही. तुम्ही जर वाईट केलं, तुम्ही जर दुसऱ्याचं फक्त उद्ध्वस्त करण्याचीच सुपारी घेतली, जे कराल ते फेडायचं इथंच. तुम्ही जर चांगलं केलं तर लोक तुम्हाला चांगलं करतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख येणार नाहीत. उलट दुसऱ्याला दिलेलं तुम्ही समाधान किंवा दुसऱ्याला केलेली मदत किंवा तुमच्या आईवडिलांची पुण्याई किंवा तुमच्या पुण्याईमुळे तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा चांगलंच होईल. पण जर तुम्ही दुसऱ्याची घरं फोडली, संसार उद्ध्वस्त केली, माणसं मारली, दादागिरी केली, दडपशाही केली, खंडाने गोळ्या केल्या, माणसं मारली, चिरडून टाकलं, काय काय केलं नाही. मसाजोगच्या देशमुखांच्या प्रकरणात एका प्रकरणावर, एका शीटावर अख्ख्या भाताची परीक्षा घ्या ना. त्या माणसाबद्दल कळवळा जर कुठल्या 3 पट लोकांना जर मिळत असेल तर लक्षात घ्या, विकृतीच विकृतीचं समर्थन करू शकते. चांगली लोक विकृतीचं समर्थन करू शकत नाहीत. चांगल्या लोकांच्या पाठीशी चांगली माणसं असतात, वाईट लोकांच्या पाठीशी सुद्धा वाईटच माणसं असतात. वाल्मिक कराड आला, सापडला का? कृष्णा आंधळे कुठे आहे अजून? बीड जिल्हा पोलीस म्हणजे इतके निष्क्रिय ठरले का की एक आरोपी आज वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष झालं गायब आहे. तो कधीतरी नाशिकमध्ये दिसला किंवा गावामध्ये येऊन गेला म्हणून नुसत्या वल्गना झाल्या. पोलिसांना का सापडत नाही? पुरावेच नष्ट केले किंवा काहीच हाताशी लागलं नाही तर पोलिसांची भूमिका काय असेल, हा एक मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, मी कुठल्या जातीच्या, धर्माच्या, व्यक्तीच्या किंवा राजकीय पक्षाच्या अजिबात विरोधात नाही. जी सत्य घटना आहे कुणाच्याही बाबतीत घडू द्या, कोणीही करू द्या. मला सांगा, याच वाल्मिक कराडच्या आईवडिलांनी हे शिकवलंय का? वाल्मिक कराड स्वतः त्याच्या मुलावर असे संस्कार करणार का?
किंवा या कुटुंबावर एकंदरीत यांच्या 2-3 पिढ्यांवर असेच संस्कार झालेले आहेत का? सांगा बरं. ज्याचे विचार वाईट असतात तोच वाईट कृत्य करतो. त्याच्या आर्थिक लाभासाठी सगळे मुंगळे त्या गुळाच्या ढेपीला असतात. हेच मला या माध्यमातून सांगायचंय की जे काही समाजामध्ये वाईट आणि विकृत घडतंय ते घडवणारी लोक आहेत म्हणून त्या देशमुखांना न्याय मिळेल की नाही हा संशोधनाचा विषय. कारण सगळी प्रक्रिया न्याय व्यवस्थेवर अवलंबून आहे, हे मी जबाबदारीने बोलतोय. पण ज्या बायकोचा नवरा गेलाय, ज्या मुलीचा बाप गेलाय, ज्या मुलाचा बाप गेलाय, अहो एवढंच काय, ज्या आईवडिलांचा मुलगा गेलाय त्यांना किती वेदना आणि दुःख होत असतील याचा कधीतरी विचार केलाय का? असे कित्येक कुटुंब या लोकांनी दहशतीमध्ये संपवलेत. त्या महादेव मुंडेंचं परळी मधलेच हत्येचं प्रकरण आहे. संतोष देशमुख तरी जातीच्या बाहेर होते, महादेव मुंडे त्यांचाच होता ना. कुणी केलंय हे कांड? का आरोपी सापडत नाहीत? त्यांच्या पत्नी ते सौभाग्यवती, त्यांच्या ज्ञानेश्वरी मुंडे बिचाऱ्या सगळीकडे फिरतायत, लढतायत, संघर्ष करतायत. त्यांना, त्यांच्या मुलांना किंवा सासू सासऱ्यांना विचारा दुःख. कराडच्या केसावरची डाय गेली म्हणून तुम्हाला राग येतो, तुम्हाला चर्चा करावीशी वाटते. लोकांच्या संसारातला रंग यांनी गायब केला, त्याच्याबद्दल काय बोलणार हा माझा प्रश्न आहे. कराडनी दुसऱ्याचे कुटुंब आणि आयुष्य उद्ध्वस्त केले, त्याच्याविषयी एवढ्या संवेदना व्यक्त करण्यापेक्षा ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांचा सुद्धा विचार करा, एवढंच माझं म्हणणं आहे. विकृती ही विकृती असते, माणसाने नाही, ती कायद्याने पुराव्यानिशी योग्य वेळी ठेचली पाहिजे, एवढंच. जय शिवराय.